5 कोटींचं भव्य हॉस्पिटल आणि गायीची प्रसूती चक्क झाडाखाली. या हॉस्पिटलमध्ये मुक्या जनावरांचे कसे हाल होत आहेत हे आज आम्ही तुम्हाला पुराव्यासकट दाखवणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचंही रक्त सळसळेल. स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी एक प्रामाणिक स्वप्न पाहिलं होतं. पुण्यातल्या तसेच महाराष्ट्रातील मुक्या जनावरांना चांगले उपचार मिळावेत म्हणून त्यांनी तब्बल 5 कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी वेटनरी हॉस्पिटल उभं केलं. पण आज दादा आपल्यात नाही आहेत आणि इथल्या निर्धावलेल्या प्रशासनानं त्यांच्या या स्वप्नाची अक्षरशः राख-रांगोळी केली आहे. 5 कोटींचं हे हॉस्पिटल आज एखाद्या पडक्या गोदामासारखं दिसतंय. हे दृश्य बघा. काळजाचा थरकाप उडवणारं हे वास्तव आहे. मुळशीवरून आलेला शेतकरी आपल्या तडफडणाऱ्या गायीसाठी टाहो फोडतोय. कागदोपत्री या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक हायड्रोलिक ऑपरेशन टेबल्स आहेत, मोठ्या मशीन पण आहेत. पण वास्तवात काय? या मुक्या गायीची डिलिव्हरी चक्क एका झाडाखाली करावी लागली. 5 कोटींच्या हॉस्पिटलच्या दारात झाडाखाली प्रसूती. यापेक्षा मोठा विनोद आणि यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय? चालता बोलता न्यूजच्या कॅमेरानं जेव्हा या हॉस्पिटलची पाहणी केली तेव्हा जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. हॉस्पिटलच्या मुख्य दारात साधा स्लॅब टाकलेला नाही. पावसाचं पाणी थेट आतल्या वॉर्डमध्ये घुसतंय. ड्रेनेजचे पाईप असेच उघड्यावर टाकून दिलं, ज्यामुळे तिथे भयंकर दुर्गंधी पसरली आहे. संपूर्ण परिसरात सापांचा वावर इतका वाढलाय की जनावरांसोबतच इथे काम करणाऱ्यांचा जीवही धोक्यात आहे. इथल्या डॉक्टरांना मनापासून उपचार करायचे, पण या निकृष्ट आणि धोकादायक बांधकामात त्यांनी तरी काय जादू करावी? 5 कोटी रुपये जनावरांच्या उपचारासाठी होते की अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी? एका चांगल्या नेत्याचं स्वप्न या प्रशासनानं मातीत मिळवलंय. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत या मुक्या जीवांना न्याय मिळत नाही आणि दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत चालता बोलता न्यूज शांत बसणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल आणि या मुक्या जनावरांना न्याय मिळेल.